6 वर्षानंतर पुन्हा तेच घडणार आहे का? काय ते तुम्हालाही कळलं असेल पुढं ते मी तुम्हाला सांगतेच. तर इथे मी करते टी व्हीची रिपेअरिंग. नाही तर मी इथं टी व्हीची पिन जी काढून ठेवलेली होती ती परत लावते, कारण देवचे पेपर चालू होत आहेत आणि टी व्ही बंद म्हणजे बंद म्हणून. आणि दुपारचं मी माझ्यापुरता टी व्ही लावते आणि पुन्हा बंद करते. आणि हा पसारा मी आता आवरून घेते, कारण टी व्ही लागायला थोडा वेळ लागेल. आणि बघा, हे असं सगळं काही खेळायच्या ज्या वस्तू नाही, याच्यात एकही वस्तू तुम्हाला खेळण्यासारखी दिसली नसेल, पण ह्या वस्तू सगळ्या देवच्या खेळण्यातल्या आहेत आणि तो ह्या सगळ्या इथे मांडून ठेवतो. आता टी व्ही लागला, म्हटलं चला जेवण करून घेते. मेथीची भाजी, चपाती, द्राक्ष आणि गोळी जी माझ्या मागे लागलेली आहे. फायनली मी चालली आता पेट्रोल भरायला, कारण ह्यांनी सांगितलं आणि मोदीजींनी पण सांगितलं की लॉकडाऊनसारखी परिस्थिती उभी राहू शकते, तर आपण आपली तयारी करून ठेवावी. फायनली पेट्रोल भरल्यानंतर ही जी टाकी फुल करणं, हा काटावर गेला ना, हाय हाय काय आनंद झाला म्हणून तुम्हाला सांगू. आणि हा आनंद तुम्हालाही झाला असेल. फायनली पेट्रोल भरून आलेली आहे. काय माहीत नाही लॉकडाऊन लागेल म्हणजे पेट्रोल भेटणार आहे की नाही भेटणार आहे माहीत नाही, पण एक आपली तयारी असावी म्हणून पेट्रोल भरून आलेली आहे. आणि बघू आता आता त्या टिगॉरमध्ये पण भरायचं आहे आणि पॅशनमध्ये पण भरायचं. हे घरी येत आहेत, तर तुम्ही पण पेट्रोल भरलं असेल, जर जिकडे भेटत असेल तिकडे भरून घ्या. लॉकडाऊन. आणि नंतर खूप दिवस झाले यांच्या शर्टाची बटणं तुटलेली होती, म्हणजे एक निखळलेलं होतं बटन, ते लावायचं होतं. म्हटलं चला सगळेच बटणं एकदम फिट करून टाकते, म्हणून ते सगळे त्या बटनांचं काम मी आज करून घेतलेलं होतं. हे छोटी छोटी घरातली कामं तर करावीच लागतात. संध्याकाळी मस्त अंडा बिर्याणीचा बेत होता. अशा अंड्यांना कट करून ते तेलात तळून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर ते बिर्याणीमध्ये टाकायचे. खूप सुंदर बिर्याणी होती हे बघा. आणि ह्याच्यामध्ये ना सुहाना बिर्याणी मसाला जो असतो ना इन्स्टंटचा, तो वापरला ना तर अजून जास्त चांगली बिर्याणी होती. पण आमच्या भाऊला बिर्याणी नाही आवडत म्हणून पापड चाट